सध्या देशभरात धुरंधर 2 ची चांगलीच हवा आहे। हमजा अली मजारी पाकिस्तानात जातो आणि तिथल्या टोळी युद्धात सामील होऊन दहशतवाद्या कारवाया थांबवण्याचे प्रयत्न करतो आणि भारताविरोधी असणाऱ्या दहशतवाद्यांना ठोकून काढतो। चित्रपट जरी हाऊसफुल जात असला तरी एक भयंकर वास्तव आपल्या अगदी नाकाखाली घडतंय, ज्याची आपल्याला साधी कल्पना सुद्धा नाहीये। भारतात पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाऱ्या एका पंक्चरवाल्याला पकडलंय। गाझियाबाद पोलिसांनी नुकताच एका अशा टोळीचा पर्दाफाश केलाय ज्यांनी आपल्या देशाच्या रेल्वे स्टेशनवर आणि लष्करी तळांवर थेट पाकिस्तानातून कंट्रोल होणारे लाईव्ह कॅमेरे लावले जात होते। नौशाद अली उर्फ लालू, ज्याने फरीदाबादमध्ये बसून थेट ISIच्या इशाऱ्यावर भारताची हेरगिरी केली। हा कट नेमका किती मोठा आहे आणि आपल्या घरातल्या स्लीपर सेल पासून आपण का सावध राहिलं पाहिजे हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। हरियाणातील फरीदाबाद मधलं नौचोली गाव, इथे एक पेट्रोल पंप आहे। या पंपावर गेल्या 3 महिन्यापासून एक तरुण पंक्चर काढण्याचं दुकान चालवत होता। नाव नौशाद अली उर्फ लालू। दिसायला अगदी साधा, कोणालाही संशय येणार नाही असा। रोज सकाळी दुकान उघडायचा, टायरची पंक्चर काढायचा आणि रात्री पंपाच्या ऑफिसमध्ये झोपायचा। आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांशी त्याचं चांगलं जमलं होतं। सगळ्यांना वाटायचं बिचारा बिहारमधून पोटापाण्यासाठी आलाय। पण 16 मार्चच्या संध्याकाळी चित्र बदललं। साध्या वेशात गाझियाबाद पोलीस इथे पोहोचले। त्यांनी आधी कर्मचाऱ्यांची नावं विचारली तेव्हा नौशाद एका कोपऱ्यात शांत उभा होता। पोलिसांनी त्याला उचललं आणि तपास सुरू झाला तेव्हा जे बाहेर आलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला। हा नौशाद केवळ पंक्चर काढत नव्हता, तर तो मेरठचा मोरक्या सुहेल या टोळीचा एक महत्वाचा सदस्य होता। नौशाद आणि त्याच्या साथीदारांचं काम काय होतं, तर लष्करी तळांचे फोटो काढणे, रेल्वे स्टेशनचे व्हिडिओ बनवणे आणि ते व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवणे। आता तुम्ही म्हणाल, फोटो काढण्यात काय मोठं आहे? पण मित्रांनो, हे फोटो साधे नव्हते। यात सुरक्षा दलांच्या हालचाली, रेल्वेची वेळ आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती असायची। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे एका फोटोसाठी या नौशादला 4 ते 6 हजार रुपये मिळायचे। विचार करा, केवळ काही हजारांसाठी ही माणसं आपल्या देशाचा सौदा करत होती। आतापर्यंत या प्रकरणात मेरठचा सुहेल याच्यासह 22 जणांना अटक करण्यात आली आहे। यात एक मुलगी मीरा आणि एक अल्पवयीन मुलगा सुद्धा सामील आहे। सुहेलने या सर्वांना एका व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं होतं आणि तिथूनच या देशद्रोही कृत्यांचं ऑपरेटिंग चालत होतं। या प्रकरणातील सर्वात भयानक मोडस ऑपरेंडी म्हणजे सोलार कॅमेरे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीचा प्लॅन देशभरात 50 सोलर कॅमेरे लावण्याचा होता। दिल्ली आणि हरियाणातील काही रेल्वे स्टेशनवर त्यांनी हे कॅमेरे लावले देखील होते। हे साधे CCTV कॅमेरे नव्हते, तर ते स्मार्ट कॅमेरे थेट सौर ऊर्जेवर चालायचे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कॅमेऱ्यांचा ऍक्सेस थेट पाकिस्तानाला देण्यात आला होता। म्हणजे दिल्ली, कॅन्ट आणि सोनीपत रेल्वे स्टेशनवर काय हालचाली सुरू आहेत हे पाकिस्तानात बसलेले लोक त्यांच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर लाईव्ह पाहू शकत होते। यासाठी सुहेल आणि त्याच्या टीमला प्रत्येक कॅमेरा इन्स्टॉल करण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये मिळायचे। गाझियाबाद पोलिसांनी हे कॅमेरे जप्त केले आहेत आणि ते आता फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवले आहेत। गाझियाबाद पोलिसांनी जप्त केलेल्या पुराव्यानुसार या टोळीने चीनी बनावटीचे स्वस्त पण हायटेक सोलर कॅमेरे वापरले होते। या कॅमेऱ्यांमध्ये सिम कार्ड स्लॉट होता, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र वायफायची गरज पडत नव्हती। एकदा का कॅमेरे रेल्वे स्टेशनच्या खांबावर किंवा झाडावर बसवला, तो सौर ऊर्जेवर चार्ज व्हायचा आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्याचं लाईव्ह फीड एका खास क्लाउड सर्व्हरवर अपलोड व्हायचं। या सर्व्हरचा ID आणि पासवर्ड थेट पाकिस्तानातील हँडलर्सला देण्यात आला होता। म्हणजे भारतात बसलेल्या नौशादला किंवा सुहेलला दरवेळी व्हिडिओ पाठवण्याची गरज नव्हती। पाकिस्तानात बसलेला माणूस कधीही लॉग इन करून दिल्ली, कॅन किंवा सोनीपत रेल्वे स्टेशनवरील रेल्वेची ये जा करणारी प्रवाशांची गर्दी आणि सुरक्षा दलांच्या तुकड्यांची हालचाल पाहू शकत होता। या टोळीचा कट अत्यंत भयंकर होता। 2 वर्षापूर्वी रचण्यात आलेला हा कट 2026 मध्ये अंमलात आणला जाणार होता। जम्मू काश्मीर, दिल्ली, मुंबई, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 7 राज्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणायचे होते। त्यांचे नियोजन होते। पोलिसांनी आरोपींकडून 9 मोबाईल फोन आणि 10 सिम कार्ड जप्त केली आहेत। संवादासाठी त्यांनी पाकिस्तानी, मलेशियन आणि ब्रिटिश नंबरचा वापर केल्याचे तपासतात निष्पन्न झाले। यासोबतच मीराला 24 जुलैला तिला तिच्या मथुरेतील घरातून अटक करण्यात आली होती, जिथे 5 जण राहतात। 32 बोर कारतुसे जप्त करण्यात आली।
तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खानलाही अटक करण्यात आली आणि त्याच्या लपण्याच्या ठिकाणाहून 3 सेमी ऑटोमॅटिक बंदुका आणि 4 लाख रुपये दर्शनी मूल्यांच्या बनावट 500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत असंही सांगितलं जात आहे. नौशाद अली बिहारच्या मुजफ्फरचा राहणारा, तो कोलकात्यात होता. तिथून त्याला मुमताज नावाच्या एका ओळखीच्या व्यक्तीने फरीदाबादला बोलवले. तिथल्या पेट्रोल पंपच्या मॅनेजरशी ओळख काढून त्याचं दुकान लावून दिलं. नौशाद इतका हुशार होता की त्याने कोणालाही संशय येऊ दिला नाही. तो कर्मचाऱ्यांमध्ये मिसळून गेला होता. कोणालाही वाटलं नाही की तो असं काही काम करेल. पण हाच तो स्लीपर सेलचा प्रकार आहे ज्याची चर्चा आपण नेहमी ऐकतो. तुमच्या आजूबाजूला राहणारा, तुमच्याशी हसून बोलणारा एखादा माणूस जर शत्रूच्या पेरोलवर असेल तर तो देशासाठी किती मोठी धोक्याची घंटा आहे. गाझियाबाद पोलिसांनी कोशंबीतून 6 जणांना अटक केली आहे. त्यानंतर या नौशादचं नाव समोर आलं. यूपी पोलीस आणि यूपी एटीएस, दिल्ली पोलीस आणि हरियाणा पोलीस आता या प्रकरणाचा एकत्रित तपास करत आहेत. ही टोळी केवळ पैशांसाठी हे काम करत होती की त्यांच्या मागे काहीतरी मोठी प्लॅनिंग होती याचा तपास यंत्रणा काम करत आहेत. तुम्हाला काय वाटतं? अशा देशद्रोह्यांना कोणती शिक्षा व्हायला हवी आणि आपल्या आजूबाजूला अशा संशयास्पद लोकांची ओळख पटवण्यासाठी सामान्य नागरिकांनी काय खबरदारी घेतलं पाहिजे? तुमची मतं खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.